बघा लक्ष द्या. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट समजून घेऊन राहिलेलो आहोत. या क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स मध्ये जो पहिला क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया घेतला ते आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस किंवा केमिकल कंपोजिशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. म्हणजे केमिकल कंपोजिशन्स म्हणजे तो जो कार्बोहायड्रेट्स आहे तो एका छोट्या युनिटनं बनलेला आहे का दोन छोट्या छोट्या युनिटनं बनलेला आहे का खूप साऱ्या छोट्या छोट्या युनिटनं बनलेला आहे, म्हणजे त्याचं केमिकल स्ट्रक्चर कसं आहे त्याच्या बेसिसवर आपण त्यांचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. दुसरा क्रायटेरिया आहे की ऑन द बेसिस ऑफ सोलिबिलिटी, टेस्ट आणि देअर नेचर. त्यांची सोलिबिलिटी वॉटरमध्ये, त्यानंतर त्यांची टेस्ट आणि त्यांचं नेचर क्रिस्टलाइन असते का एमॉर्फस असते, त्याच्या बेसिसवर आपण शुगर आणि नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स म्हणून क्लासिफिकेशन्स करणार आहोत. आणि तिसरा जो क्रायटेरिया आहे तर त्यांची रिड्युसिंग प्रॉपर्टीज, म्हणजे त्यांची टॉलरन्स रिएजंट टेस्ट. एक टॉलरन्स रिएजंट असतो आपला, आहे की नाही, टॉलरन्स रिएजंट म्हणा किंवा फिलिंग रिएजंट सोबत त्यांची टेस्ट आपण पाहणार आहोत. तर हे टॉलरन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंट जे आहे तर हे अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप देत असतात, कीटोन देत नाही, आपल्याला माहिती आहे. तर या रिड्युसिंग प्रॉपर्टीच्या बेसिसवरही कार्बोहायड्रेटला आपण दोन क्लासमध्ये क्लासिफाईड करणार आहोत, रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर. तर सुरुवातीचं जे पहिलं क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रॉडक्ट ऑब्टेन, म्हणजे कोणत्याही कार्बोहायड्रेटला जर आपण हायड्रोलाइज केलं म्हणजे त्याच्यात वॉटर ऍड केलं तर त्याच्यापासून किती छोटे छोटे युनिट तयार होत असतात, म्हणजे त्याचं केमिकल कंपोजिशन कसं आहे त्याच्या बेसिसवर आपण त्यांचं क्लासिफिकेशन करत असतो. तर सर्वात पहिले आपण सिंपल कार्बोहायड्रेट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असं क्लासिफाईड करतो त्यांना. सिंपल कार्बोहायड्रेटलाच आपण मोनोसॅक्राइड्स म्हणतो, म्हणजे जे सर्वात छोटे युनिट असते. आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मध्ये दोन येतात. कॉम्प्लेक्सचं मिनिंगच आहे की जे दोन किंवा दोन पेक्षा जास्त छोट्या छोट्या युनिटनं बनलेले असेल, म्हणून आपण त्यांना कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणतो. तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण ऑलिगोसॅक्राइड्स पाहणार आहोत आणि पॉलिसॅक्राइड्स पाहणार आहोत. सिंपल कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण अल्डोज म्हणजे अल्डिहाइड असणारे मोनोसॅक्राइड्स पाहणार आहोत आणि कीटोन असणारे मोनोसॅक्राइड्स पाहणार आहोत. त्याच्यामुळे पहिलं जे क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रॉडक्ट ऑब्टेन, तर त्यांच्या बेसिसवरचं क्लासिफिकेशन आता आपण डिटेल मध्ये समजून घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रॉडक्ट ऑब्टेन कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इनटू टू मेन कॅटेगरी. जसं हायड्रोलिसिस प्रॉडक्टच्या बेसिसवर किंवा केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर कार्बोहायड्रेट्स आपण दोन मेन क्लासमध्ये क्लासिफाईड केलेले आहे. तर सर्वात पहिलं आहे सिंपल कार्बोहायड्रेट. सिंपल कार्बोहायड्रेटलाच आपण काय म्हणतो, मोनोसॅक्राइड्स. नावातच आहे, कार्बोहायड्रेटचं दुसरं नाव आहे सॅकराइड्स. ठीक आहे. मोनोचा अर्थ काय होत असते, जे सिंगल युनिटनं बनलेलं आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा छोटं युनिट नाहीये, म्हणून त्याचं नाव आहे मोनोसॅक्राइड्स. आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, जे खूप साऱ्या छोट्या छोट्या युनिटनं बनलेले आहे, त्या सर्व कार्बोहायड्रेटला आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणतो. तेही आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ऑलिगोसॅक्राइड्स, जे डेफिनेटली 2 to 10 मोनोसॅक्राइड्स युनिट देतात, जे 2 ते 10 युनिटनं बनलेले असतात त्यांना स्पेशली ऑलिगोसॅक्राइड्स म्हटलं. आणि पॉलिसॅक्राइड्सचा अर्थच आहे की जे खूप साऱ्या मोनोसॅक्राइड्स युनिट पासून बनलेलं असेल तर त्यांना आपण पॉलिसॅक्राइड्स म्हणतो. म्हणून आपल्याला तीन क्लासिफिकेशन समजून घ्यायचे आहे, मोनोसॅक्राइड्स, ऑलिगोसॅक्राइड्स आणि पॉलिसॅक्राइड्स. तर सर्वात पहिले आपण मोनोसॅक्राइड्स किंवा सिंपल कार्बोहायड्रेटची डेफिनेशन देऊ. नेमकं सिंपल किंवा मोनोसॅक्राइड्स कशाला म्हणतो आपण, तर त्याच्यामुळं आपण आता मोनोसॅक्राइड्स वर येऊ किंवा सिंपल कार्बोहायड्रेट्स. आता हे जे सॅक्रम आहे, सॅक्रम कशाला म्हणत असतात, लॅटिन वर्ड आहे शुगर, म्हणून यांचं नाव ठेवलं आपण मोनोसॅक्राइड्स. आता बघा याच्या नावातच आहे, मोनोचं मिनिंग काय होत असते, सिंगल युनिटनं बनलेला. आता मग डेफिनेशन्स पाठ करायचं कामच नाही आपल्याला. तर दोज कार्बोहायड्रेट्स म्हणजे दे आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. हे छोटे छोटे युनिट असतात जे मोठे कार्बोहायड्रेट्स बनवण्यासाठी यूज होत असतात. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार आहोत, हे कोणताही जो मोठा कार्बोहायड्रेट तयार होतो हे यांच्याच पासून तयार होतो. त्याच्यामुळे आपण यांची डेफिनेशन्स करताना दे आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स, यांना आपण बेसिक युनिट म्हणू कार्बोहायड्रेटचे. विच डू नॉट अंडरगो फर्दर हायड्रोलिसिस, ज्याचं पुन्हा हायड्रोलिसिस होत नाही. म्हणजे यांच्यामध्ये जर आपण वॉटर ऍड केलं तर याच्यापासून छोटे युनिट तयार होत नाही. नो स्मॉलर युनिट, याच्यापासून छोटे युनिट तयार होणार नाही. हेच स्वतः छोटा युनिट आहे. आणि त्याच्यामुळं हे सर्व कार्बोहायड्रेट्स आपण मोनोसॅक्राइड्स या कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो.
म्हणून दीज आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. हे कार्बोहायड्रेटचे बेसिक युनिट असतात विच डू नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस, ज्याचं फर्दर हायड्रॉलिसिस होत नसते. त्यांना आपण काय म्हणतो, मोनोसॅकराइड्स. तर मोनोसॅकराइड्स मधला सर्वात छोटा कार्बोहायड्रेट्स आहे 3 कार्बनवाला. आपल्याला माहिती आहे की याच्यात अल्डिहाइड किंवा कीटोन फंक्शनल ग्रुप असते, त्याच्यामुळे एक कार्बन घेतला, हा 2 आणि हा 3. सर्वात छोटावाला युनिट जो आहे ज्याला आपण ग्लिसरा अल्डिहाइड म्हणत असतो, सर्वात छोटावाला जो कार्बोहायड्रेट्स आहे जो पहिल्यावाला, तो आहे आपला ग्लिसरा अल्डिहाइड, डी ग्लिसरा अल्डिहाइड. त्याच्यानंतर नेक्स्ट मोनोसॅकराइड्स आहे आपला इरिथ्रोज. इरिथ्रोज म्हणजेच 4 कार्बनवाला मोनोसॅकराइड्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रायबोज, आरएनए वगैरे मध्ये असते. आपण आरएनए माहिती आहे, डीएनए आरएनए, त्यातला जो आरएनए असते त्याच्यात आरएनए मध्ये रायबोज शुगर असते, म्हणजे पेंटोज शुगर. 5 कार्बन बनलेला कार्बोहायड्रेट्स असतो तो, आहे की नाही. त्यानंतर ग्लुकोज सर्वांनाच माहिती आहे, ग्लुकोज C6H12O6 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढला तर या प्रकारे असतात. तर आपण याला डी ग्लुकोज म्हणणार आहोत. तर हे कोणाचे एक्झाम्पल आहेत, मोनोसॅकराइडचे एक्झाम्पल आहे किंवा सिंपल कार्बोहायड्रेट्स. म्हणजे हे कार्बोहायड्रेट्स वॉटरमध्ये आपण डिझॉल्व्ह केले तर यांच्यापेक्षा छोटे युनिट नाही तयार होत, हे छोटे छोटे युनिट आहे. हे छोटे युनिट कंबाईन होऊन मोठा कार्बोहायड्रेट्स बनवते, आणि म्हणून यांना आपण सिंपल कार्बोहायड्रेट्स किंवा मोनोसॅकराइड्स म्हणत असतो. म्हणून यांची डेफिनेशन सर्वांना लक्षात आली. हे बेसिक युनिट आहे कार्बोहायड्रेटचे जे फर्दर हायड्रोलाइज होत नसतात, त्यांना आपण मोनोसॅकराइड्स म्हणतो किंवा सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणतो. एक्झाम्पल मध्ये ग्लिसरा अल्डिहाइड, इरिथ्रोज, रायबोज, ग्लुकोज. आता कीटोन फंक्शनल ग्रुप असणारे सुद्धा असतात मोनोसॅकराइड्स. जसं इथे तुम्हाला हा फंक्शनल ग्रुप जो दिसतो हा कीटोन फंक्शनल ग्रुप आहे ना. आणि म्हणून सर्वात पहिला जो एक्झाम्पल आहे कीटोज वाला तो आहे डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऍसिटोनचा फॉर्म्युला काय आहे, CH3C डबल बॉन्ड O CH3. ऍसिटोनचा फॉर्म्युला असा आहे. त्याच्यामुळे हे जर 2 हायड्रोजन्स आपण काढून टाकले इथचे 2 हायड्रॉक्सी ग्रुपनं, तर याला काय म्हणणार आहोत आपण, डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. काय म्हणणार आहोत, डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. सॉरी, कीटोन तर ऍज इट इज राहील है ना. तर याला काय म्हणू आपण, डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. तर हा सर्वात छोटा मोनोसॅकराइड्स आहे कीटोन फंक्शनल ग्रुप असलेला. त्यानंतर कीटोन फंक्शनल ग्रुप असलेला 4 कार्बनवाला जो आहे तो आहे इरिथ्रोज. कोणता आहे, इरिथ्रोलूज. तो इरिथ्रोज होता, हा इरिथ्रोलूज. नावाच्या शेवटी जर लूज शब्द आला तर समजून घ्यायचा आहे की यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असतो कार्बोहायड्रेट्स मध्ये, म्हणून हा इरिथ्रोलूज. त्याच्यानंतर 4 कार्बनवाला जो तिकडे आपण रायबोज पाहिला होता अल्डिहाइड असणारा, तर इथं रायबोलूज येईल. तो काय येईल, रायबोलूज. तर असं हे 5 कार्बन असलेला डी रायबोलूज. त्याच्यानंतर 6 कार्बन असलेला जो कार्बोहायड्रेट्स आहे तो आहे फ्रुक्टोज, ज्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. या सर्वांमध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. वरचे जे एक्झाम्पल होते त्यांच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप होता मोनोसॅकराइड्स मध्ये. यांचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं तर नो स्मॉलर युनिट, यांच्यापासून छोटा युनिट तयार होणार नाही, आणि म्हणून हे सर्वात छोटे युनिट आहे कार्बोहायड्रेटचे. त्याच्यामुळं these are the basic unit of carbohydrates which do not undergo further hydrolysis. ज्यांचं फर्दर हायड्रॉलिसिस होत नसते त्यांना आपण काय म्हणतो, मोनोसॅकराइड्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या मोनोसॅकराइड्स मध्ये अल्डिहाइड वाले काही मोनोसॅकराइड्स आहे आणि काही कीटोन वाले मोनोसॅकराइड्स आहे. त्याच्यामुळे या मोनोसॅकराइड्सला आपण फर्दर क्लासिफाईड करणार आहोत. मोनोसॅकराइड्स आर फर्दर क्लासिफाईड इनटू अल्डोज अँड कीटोज. Those monosaccharides which contain aldehyde functional group are called as aldose, and those monosaccharides which contain ketone functional group are called as ketose. ज्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असते त्याला आपण कीटोज म्हणणार आहोत, आणि ज्यांच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल या मोनोसॅकराइड्स मध्ये तर त्यांना आपण अल्डोज म्हणणार आहोत. बघा मग आता अल्डोजचे काही क्लासिफिकेशन्स करू पुन्हा नंबर ऑफ कार्बनच्या बेसिसवर. आता अल्डोजची डेफिनेशन्स तर तुमच्या लक्षात आलीच असेल, नावातच आहे. दोज अल्डिहाइड किंवा दोज मोनोसॅकराइड्स विच कंटेन अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. ज्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल त्यांना आपण अल्डोज म्हणणार आहोत. आता या अल्डोज मध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे, तर हे जे आपण अल्डोज समजून घेऊन राहिलो मोनोसॅकराइड्स मध्ये, त्या अल्डोजचे एक्झाम्पल आपल्या लक्षात आले पाहिजेत. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. बघा
तर हे जे अल्डोज आहे ते या अल्डोज मध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असणार आहे. जसं इथे तुम्ही ग्लिसरा अल्डिहाइड घेतलेला आहे, या ग्लिसरा अल्डिहाइड मध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे, सर्वात छोटावाला जो कार्बोहायड्रेटचा एक्झाम्पल घेतला आपण. त्यानंतर इरिथ्रोज मध्ये सुद्धा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. त्याच्यानंतर रायबोज मध्ये सुद्धा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि ग्लुकोज मध्ये सुद्धा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. पण आता हे यांच्यामध्ये 3 कार्बन आहे, यांच्यामध्ये 4 कार्बन आहे, याच्यात 5 कार्बन आहे, याच्यात 6 कार्बन आहे. त्याच्यामुळे आपण या अल्डोजला फर्दर क्लासिफाईड केलं नंबर ऑफ कार्बनच्या बेसिसवर. जर नंबर ऑफ कार्बन आपण 3 घेतले, आपल्याला जनरल फॉर्म्युला माहिती आहे CxH2O/Y, बरोबर आहे. एक्स आणि वाय ची किंमत जर आपण 3 घेतली तर काय फॉर्म्युला येईल C3. आता हे Y जर 3 घेतले आपण तर हे 6 S6 होईल आणि O3. हा झाला तुमचा अल्डो ट्रायोज. काय म्हणसालेला अल्डो ट्रायोज आहे ना, 3 कार्बन असलेला. तर हे झालं त्याचा फॉर्म्युला. अल्डो टेट्रोज कसा काढसाल, म्हणजे 4 कार्बन असलेला अल्डो टेट्रोज कोणाला म्हणसाल तुम्ही आता, तर अल्डो टेट्रोज साठी काय फॉर्म्युला येईल C4H8O4 असं येईल. अल्डो पेंटोज काय येणार आहे 5 कार्बन वाला C5H10O5 अशा प्रकारे. तर हे आपण असं नंबर ऑफ कार्बनच्या बेसिसवर या अल्डोजला फर्दर क्लासिफाईड केलेला आहे. 3 असणाऱ्यांना आपण अल्डो ट्रायोज म्हणतो, 4 कार्बन असणाऱ्या अल्डिहाइड असणाऱ्या मोनोसॅकराइड्सला अल्डो पेंटोज म्हणतो, 5 असणाऱ्याला पेंटोज म्हणतो, 6 असणाऱ्याला अल्डो हेक्झोज म्हणतो. त्यामुळे त्यांचे फॉर्म्युले कसे बनतात हे तुमच्या लक्षात आलं आहे की हा जनरल फॉर्म्युला महत्वाचा असतो. एक्झाम्पल आहे ग्लिसरा अल्डिहाइड 3 कार्बन वाला अल्डो ट्रायोज, 4 कार्बन वाला अल्डो ट्रायोज आहे एरिथ्रोज, 5 कार्बन वाला रायबोज, अरेबिनोज, झायलोज आणि 6 कार्बन वाला ग्लुकोज आणि गॅलेक्टोज. लक्षात ठेवायचे एक्झाम्पल. जसं आपण इथे पाहिलेलंच आहे फॉर्म्युल्यामध्ये, एक ग्लिसरा अल्डिहाइड, त्याच्यानंतर एरिथ्रोज, रायबोज आणि ग्लुकोज. मग अल्डोजची डेफिनेशन सर्वांना समजली. दोज मोनोसॅकराइड्स विच कंटेन अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड ॲज अल्डोज. अल्डोज आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. 3 कार्बन असेल तर अल्डो ट्रायोज, 4 कार्बन असेल तर अल्डो टेट्रोज, 5 कार्बन असेल तर अल्डो पेंटोज आणि 6 कार्बन असेल तर अल्डो हेक्झोज. फॉर्म्युला तयार करण्यासाठी कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे अल्डो ट्रायोजचं एक्झाम्पल आहे ग्लिसरा अल्डिहाइड, अल्डो टेट्रोजचं एक्झाम्पल आहे एरिथ्रोज आणि अल्डो पेंटोजचे 3 एक्झाम्पल दिलेले आहे रायबोज, अरेबिनोज आणि झायलोज. आणि अल्डो हेक्झोजचे 2 एक्झाम्पल आहे ग्लुकोज आणि गॅलेक्टोज. ठीक आहे. आता बघा, तर असंच आपण कीटोन फंक्शनल ग्रुप असणारा जो मोनोसॅकराइड्स आहे त्याला आपण कीटोज म्हणतो. मग कीटोजची डेफिनेशन एकदम सिंपल आहे की नाही. काय करसाल, दोज मोनोसॅकराइड्स विच कंटेन कीटोन फंक्शनल ग्रुप. ज्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असेल त्याला आपण कीटोज म्हणतो. तर त्याचं एक एक्झाम्पल फ्रुक्टोज घेसाल तुम्ही. आता यांच्यामध्ये ही 3 कार्बन वाला कीटोज असते. शेवटी फॉर्म्युला सेम येणार आहे CxH2O/Y हा जनरल फॉर्म्युला आहे. एक्स आणि वायच्या किमती आपण जर अशा घेतल्या 3 घेतल्या तर C3, त्याच्यानंतर S6O3 असाच येणार आहे. जसा अल्डो ट्रायोजचा आला होता तसाच कीटो ट्रायोज येणार आहे. यांना आपण कीटोन फंक्शनल ग्रुप असल्यामुळे कीटो ट्रायोज म्हणणार आहोत. 3 कार्बन बनलेला, बरोबर आहे, ट्रायोज. ठीक आहे. म्हणून आता याची डेफिनेशन्स तर तुमच्या लक्षातच आलेली आहे नावाप्रमाणे. मोनोसॅकराइड्स विच कंटेन कीटोन फंक्शनल ग्रुप. जसं 3 कार्बन वाला जर कीटोन घेतला तर डायहायड्रॉक्सी कीटोन आहे, 4 कार्बन वाला कीटोज घेतला तर इरिथ्रोलूज आहे. मी सांगितलं आहे की ज्यांच्या नावाच्या शेवटी लूज असा शब्द येईल आहे की नाही त्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे मोनोसॅकराइड्स मध्ये. त्याच्यानंतर रायबोलूज मध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे 5 कार्बन वाला आणि फ्रुक्टोज मध्ये 6 कार्बन वाला कीटोज आहे. तर त्याच्यामुळे 3, 4, 5 आणि 6 कार्बनच्या बेसिसवर कीटो ट्रायोज, कीटो टेट्रोज, कीटो पेंटोज, कीटो हेक्झोज असे क्लासिफिकेशन करणार आहोत आपण. त्याच्यामुळे कीटो ट्रायोज, कीटो टेट्रोजचं आपण एक्झाम्पल पाहू. तर डायहायड्रॉक्सी कीटोन, डायहायड्रॉक्सी ऍसिटोन आपण कीटो ट्रायोजचं एक्झाम्पल आहे. कीटो टेट्रोजचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोलूज आणि कीटो पेंटोजचं एक्झाम्पल आहे रायबोलूज आणि झायलोलूज आणि कीटो हेक्झोजचं एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज आणि लॅव्हिलोज. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे की कोणते कोणाचे आहेत म्हणून. आपल्याला मेन तर 2च स्टडी करायचे आहेत. कोणते, एक ग्लुकोज स्टडी करायचा आहे आणि दुसरा फ्रुक्टोज, आणि गॅलेक्टोज सुद्धा स्टडी करायचा आहे.
गॅलेक्टोज अल्डिहाइड वालाच आहे, बरोबर आहे. ग्लुकोज आणि गॅलेक्टोज हे अल्डोज आहे आणि फ्रुक्टोज हे कीटोज आहे. लक्षात ठेवलं आपण एक्झाम्पल जे पाहून राहिलो ते. त्याच्यामुळे आता हे झालं मोनोसॅक्राइड्स. क्लिअर झालं आतापर्यंत. मोनोसॅक्राइड्स मध्ये आपण काय पाहिलं की मोनोसॅक्राइड्स आपण कोणाला म्हणत असतो की दे आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स विच डू नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. त्यामध्ये अल्डिहाइड असणारे बी राहू शकतात, कीटोन असणारे बी राहू शकतात. आता अल्डिहाइड असणाऱ्यांना आपण काय म्हणतो, अल्डोज. कीटोन असणाऱ्यांना आपण कीटोज म्हणत असतो. अल्डिहाइड असणारे अल्डोज जे मोनोसॅक्राइड्स आहे ते फर्दर कार्बनच्या बेसिसवर क्लासिफाईड केले गेले. त्यांचे एक्झाम्पल ग्लिसरा अल्डिहाइड, एरिथ्रोज, रायबोज, ग्लुकोज असं घेतो आपण. त्यानंतर कीटोज जे पाहिले आपण, तर कीटोज म्हणजे मोनोसॅक्राइड्स मध्ये ज्या कीटोन फंक्शनल ग्रुप असते त्यांना आपण कीटोज म्हणतो. आणि हे जे कीटोज आहे, कीटोज मध्ये डायहायड्रॉक्सी एसिटोन, एरिथ्रोलूज, रायबोलूज, झायलोलूज, फ्रुक्टोज, लॅव्युलोज हे कशाचे एक्झाम्पल आहे, कीटोजचे एक्झाम्पल आहे. तर आपल्याला याच्यातले मेन ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज हे 3 मेन कार्बोहायड्रेटचे स्ट्रक्चर प्रिपरेशन्सवर फोकस करायचं आहे. आता बघा, जे दुसरं क्लासिफिकेशन केलं होतं आपण कार्बोहायड्रेट्स मधलं, तो आहे ऑलिगोसॅक्राइड्स आणि पॉलिसॅक्राइड्स. मोनोसॅक्राइड्स तर पाहिलं आपण. तर आता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स तुम्ही 2 याच्यात डिवाइड केलेले आहे. एक आहे तुमचा ऑलिगोसॅक्राइड्स आणि दुसरा आहे पॉलिसॅक्राइड्स. ऑलिगोचा अर्थ होत असते फ्यू, म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटचं आपण आता काय केलं, हायड्रॉलिसिस जर केलं तर यांच्यापासून 2 to 10 मोनोसॅक्राइड युनिट भेटत असेल. 2 to 10 मोनोसॅक्राइड्स युनिट भेटत असेल तर अशा कार्बोहायड्रेट्सला आपण काय म्हणत असतो, ऑलिगोसॅक्राइड्स म्हणतो. आणि ज्या कार्बोहायड्रेट्सचं आपण हायड्रॉलिसिस केलं तर इनडेफिनिट नंबर ऑफ, म्हणजे लार्ज नंबर ऑफ मोनोसॅक्राइड्स तयार होत असेल, मोनोसॅक्राइड्स तयार होत असेल तर त्यांना आपण पॉलिसॅक्राइड्स म्हणत असतो. असा फरक आहे. ठीक आहे. मग आता डेफिनेशन्स मध्ये तर आपण सिंपल हायड्रॉलिसिसच्या बेसिसवर डेफिनेशन्स करून राहिलेलो. त्याच्यामुळे ऑलिगोसॅक्राइडची डेफिनेशन पाठ करायचं कामच नाहीये. हे असे कार्बोहायड्रेट्स असतात की ज्यांचं आपण हायड्रॉलिसिस केल्यानंतर डेफिनेट नंबर दॅट इज 2 to 10 मोनोसॅक्राइड्स युनिट तयार होतील. किती? 2 ते 10 मोनोसॅक्राइड्स युनिट तयार होतील. तर त्यांना आपण काय म्हणतो, ऑलिगोसॅक्राइड्स म्हणतो. काय म्हणतो, ऑलिगोसॅक्राइड्स म्हणतो. आता हे जे ऑलिगोसॅक्राइड्स आहे तर यांचे फॉर्म्युले तयार करण्यासाठी एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवायची आहे. की आयडिया काय आहे त्याची, एकदम की आयडिया लक्षात ठेवायची आहे की हा फॉर्म्युला कधीच पाठ नाही करायचा ऑलिगोसॅक्राइडचा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की C6H12O6 हा तुमचा मोनोसॅक्राइड्स आहे. कोणता सॅक्राइड्स आहे, मोनोसॅक्राइड्स. आता ज्यांच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोनोसॅक्राइड्स युनिट येतील ते सर्व ऑलिगोसॅक्राइड्स मध्ये येतील. तर या साईडनं 6 ऍड करायचा, या साईडनं 5 ऍड करायचा, तुमचा डायसॅक्राइड्स मेंबरचा फॉर्म्युला तयार होईल. म्हणजे हे C12 येईल तर हे O11 येईल, हे O11 आला तर हे H22 होते, कारण जनरल फॉर्म्युला आहे आपला CxH2O/Y. क्लिअर झालं. त्याच्यानंतर हा डायसॅक्राइड्स तयार झाला आता, आहे की नाही, जे आपण इथे एक्झाम्पल घेतलं डायसॅक्राइड्स. पुन्हा या डायसॅक्राइड्स मध्ये आपण +6 इकडून ऍड केले आणि +5 इकडून ऍड केले तर ट्रायसॅक्राइड्स बनल. बघा लक्षात ठेवायचं आहे, ट्रायसॅक्राइड C18 आणि O16, हे 16 असेल तर हे 32 असेल. पुन्हा इकडे आपण जर 6 ऍड केले आणि इकडे 5 ऍड केले तर नेक्स्ट मेंबर तयार होईल याचा. हे काय होणार आहे, C24. त्याच्यानंतर हे 21 आणि हे 21 असेल तर H काय राहणार आहे, 42. असा आपला डाय, ट्राय, टेट्रा असे सॅक्राइड्स बनतील. बरोबर आहे की नाही. तर ही छोटीशी ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे, की आयडिया म्हणणार आपण याला. तर ऑलिगोसॅक्राइडचे फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी. बरोबर आहे. त्याच्यामुळं the carbohydrates on hydrolysis gives definite number of, that is 2 to 10 monosaccharides unit are called as oligosaccharides. ऑलिगोसॅक्राइड्स मध्ये सुरुवातीला आपण डायसॅक्राइड्स घेणार आहोत. या डायसॅक्राइड्स मध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, कोणताही डायसॅक्राइड्स असेल तर त्याचा फॉर्म्युला काय राहणार आहे, C12H22O11. तर एक्झाम्पल आहे शुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज. पुन्हा आपण यांना डिटेल मध्ये समजून घेऊ. शुक्रोज 2 युनिटनं बनलेला आहे, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. लॅक्टोज म्हणजे मिल्क शुगर, ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज न बनलेली आहे. माल्टोज म्हणजे माल्ट शुगर, ग्लुकोज प्लस ग्लुकोज या 2 छोट्या छोट्या युनिटनं बनलेली आहे.
आता ट्रायसॅकराइड्स मध्ये एक्झाम्पल येईल रॅफिनोज. काय येणार आहे? रॅफिनोज. हे जे रॅफिनोज आहे याचा फॉर्म्युला राहणार आहे C18H32O16. तुम्हाला मी सांगितलंय की याचं एक्झाम्पल कोणतं घ्यायचं आहे म्हटलं आपल्याला? रॅफिनोज. हे रॅफिनोज ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल आहे. तर रॅफिनोज ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज या 3 छोट्या छोट्या युनिटनं बनलेलं असतं. त्याच्यानंतर टेट्रासॅकराइडचं एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्याला स्टॅच्यूज. काय? स्टॅच्यूज. हे स्टॅच्यूज 4 छोट्या छोट्या युनिटनं बनलेलं असते. स्टॅच्यूज ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. आणि शेवटचा आहे वर्बॅक्युलोज. वर्बॅस्कोज. काय म्हणतो आपण याला? वर्बॅस्कोज. तर हे वर्बॅस्कोज ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि 3 गॅलेक्टोज युनिटनं बनलेलं आहे. तर असे पॉलिसॅकराइडचे काही एक्झाम्पल आहेत. आपण डायसॅकराइड्सवर पूर्ण फोकस करणार आहोत. डायसॅकराइडचे स्ट्रक्चर पाहायचे आपल्याला शुक्रोजचं, लॅक्टोजचं आणि माल्टोजचं. ट्रायसॅकराइड्स मध्ये टेट्रासॅकराइड्स आणि पेंटासॅकराइड्स मधले एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे. ट्रायसॅकराइडचे एक्झाम्पल रॅफिनोज, टेट्रासॅकराइडचे एक्झाम्पल स्टॅच्यूओज आणि पेंटासॅकराइडचे एक्झाम्पल वर्बॅस्कोज. आलं लक्षात सर्वांना? कळलं मी काय म्हटलंय ते? त्यानंतर आता ऑलिगोसॅकराइड झाल्यानंतर आपल्याला ह्या ऑलिगोसॅकराइड्सला फर्दर क्लासिफिकेशन्स केलं आपण ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स युनिट ऑब्टेन. They are further classified into the following: disaccharides, trisaccharides, tetrasaccharides आणि pentasaccharides. मग आता डायसॅकराइडची डेफिनेशन जर विचारली तर नावातच आहे त्याच्या. द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स 2 मोनोसॅकराइड्स युनिट. ज्यांचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर 2 मोनोसॅकराइड्स युनिट तयार करत असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? डायसॅकराइड्स. आणि कोणताही डायसॅकराइड्स असेल तर C12H22O11 असा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल. व्हॉट एव्हर बी द डायसॅकराइड्स, तो कोणताही डायसॅकराइड असू द्या, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला डेफिनेटली हाच राहणार आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? मग आता ऑलिगोसॅकराइड्स मध्ये नॅचरली जे आपण ऑलिगोसॅकराइड्स पाहून राहिलो तर त्याचे काही एक्झाम्पल पाहू आपण. जसं एक शुक्रोज आहे, दुसरं माल्टोज आहे आणि तिसरं लॅक्टोज आहे. तर हा जो शुक्रोज पहिला सॅकराइड्स आहे त्यालाच आपण केन शुगर म्हणजे आपल्या घरची जी साखर आहे त्याचं नावच शुक्रोज आहे. तर हे शुक्रोज म्हणजे आपल्या घरची साखर 50% ग्लुकोज आणि 50% फ्रुक्टोज यांच्यापासून बनलेली आहे. त्याच्यामुळे हे 2 अलग अलग युनिटनं बनलेली आहे म्हणून यांना आपण हेटेरोडायसॅकराइड्स म्हणतो. दुसरं एक्झाम्पल आहे लॅक्टोज. आपण जे दूध पितो त्या दुधामध्ये मिल्क शुगर म्हणून लॅक्टोज असते. तर त्या लॅक्टोज मध्ये कोणते कोणते मोनोसॅकराइड्स असतात? ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज. आणि त्याला आपण हेटेरोडायसॅकराइड्स म्हणणार आहोत कारण ते 2 छोटे छोटे वेगवेगळे युनिट आहे. तिसरा जो आहे तो आहे माल्टोज, ज्याला आपण माल्ट शुगर म्हणणार आहोत. हे 2 छोट्या छोट्या युनिट पासून बनलेलं आहे, ग्लुकोज प्लस ग्लुकोज. आणि दोन्ही छोटे छोटे ग्लुकोजच आहेत त्याच्यामुळे यांना होमोडायसॅकराइड्स म्हणतात. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर विचारलं की यापैकी होमोडायसॅकराइड्स कोणता आहे तर तो कोणता आहे? माल्टोज. वरचे 2 जे आहेत शुक्रोज आणि लॅक्टोज हे कोणते डायसॅकराइड्स आहे? हेटेरोडायसॅकराइड्स आहे. म्हणजे ज्यांना आपण हायड्रॉलिसिस केलं तर 2 छोटे छोटे युनिट बनतात त्यांना आपण डायसॅकराइड्स म्हणतो. असंच आता आपण ट्रायसॅकराइड्स वर येऊ. बरोबर आहे? ट्रायसॅकराइड्स नेमकं आपण कोणाला म्हणणार आहोत? दोज कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस, ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रॉलिसिस केलं. आणि याचा फॉर्म्युला कसा बनवायचा आहे म्हटलं होतं मी तुम्हाला, ट्रिक समजावून सांगितली होती की जसं डायसॅकराइडचा C12H22O11 होता तर इकडे 6 ऍड करायचे आणि इकडे 5 ऍड करायचे, आपोआप ट्रायसॅकराइडचा फॉर्म्युला तयार होईल C18O16 आणि H32 असा हा फॉर्म्युला बनल. कोणताही ट्रायसॅकराइड असेल तर त्याचा फॉर्म्युला हाच राहणार आहे. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स 3 मोनोसॅकराइड्स युनिट. ज्यांच्यापासून 3 मोनोसॅकराइड्स युनिट तयार होतील त्यांना आपण ट्रायसॅकराइड्स म्हणू. तर ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवायचं आहे? रॅफिनोज. आता हा जो रॅफिनोज आहे तो कोणाकोणापासून बनलेला आहे? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज या 3 छोट्या छोट्या युनिट पासून बनलेला आहे रॅफिनोज. तसंच आता टेट्रासॅकराइड्स नावातच डेफिनेशन आहे, द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस, ज्या कार्बोहायड्रेटचं आपण हायड्रॉलिसिस केलं तर 4 मोनोसॅकराइड्स युनिट देतील ते, तर त्यांना आपण काय म्हणू? टेट्रासॅकराइड्स. टेट्रासॅकराइडचं एक्झाम्पल स्टॅच्यूज.
पुन्हा याच्यात 6 ऍड करा, पुन्हा याच्यात 5 ऍड करा, तुमचा नेक्स्ट फॉर्म्युला भेटल C24H42O11. कोणताही टेट्रासॅक्राइड्स असेल तर त्याचा हाच फॉर्म्युला राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे स्टॅच्यूओज त्याचं एक्झाम्पल आहे. स्टॅच्यूओज मध्ये ग्लुकोज आहेच, फ्रुक्टोज आहेच, बस गॅलेक्टोजचा एक मॉलिक्यूल वाढला रॅफिनोज पेक्षा, 2 ग्लुकोज गॅलेक्टोज मॉलिक्यूल झाले आणि म्हणून हे टेट्रासॅक्राइड झाला. त्याच्यानंतर पेंटासॅक्राइड्स, ज्यांच्यामध्ये 5 छोटे छोटे युनिट पासून तो बनलेला असेल त्याला आपण पेंटासॅक्राइड्स म्हणू. म्हणून पेंटाचं मिनिंगच सर्वांना माहिती आहे की 5 मोनोसॅक्राइड्स युनिट असतील. म्हणून these are the carbohydrates which on hydrolysis gives 5 monosaccharides unit. 5 monosaccharides unit देतील. तर हे वर्बॅस्कोज हे त्याचं एक्झाम्पल आहे. पुन्हा याचा फॉर्म्युला काय तयार होतो तुम्हाला माहितीच आहे, C30H52O26. कार्बन आणि हायड्रोजन्स आपण कसे वाढवतो हे माहिती आहे. आता याच्यामध्ये काही नाही, एक गॅलेक्टोजचा मॉलिक्यूल पुन्हा वाढतो. ग्लुकोज फ्रुक्टोज तर कॉमन आहे सर्वांमध्ये, बस यांच्यामध्ये गॅलेक्टोजचा मॉलिक्यूल वाढत जातो. तर अशा प्रकारे आपण पेंटासॅक्राइड्स म्हणजेच आपण ऑलिगोसॅक्राइड्स पुन्हा फर्दर क्लासिफाईड केले नंबर ऑफ मोनोसॅक्राइड युनिटच्या बेसिसवर. 2 युनिटनं बनला असेल तर डायसॅक्राइड्स, 3 युनिटनं बनला असेल तर ट्रायसॅक्राइड्स, 4 युनिटनं बनला असेल तर टेट्रासॅक्राइड्स आणि 5 युनिटनं बनला असेल तर पेंटासॅक्राइड्स. क्लिअर झालं हे. त्याच्यानंतर आपण फर्दर क्लासिफिकेशन्स मध्ये आता पॉलिसॅक्राइड्स पाहणार आहोत. पॉलीचं मिनिंग मी समजावून सांगितलं होतं की पॉलीचं मिनिंगच आहे की लार्ज नंबर ऑफ मोनोसॅक्राइड्स युनिट पासून बनलेला. म्हणून जे कोणते कार्बोहायड्रेट्स असतील ज्यांचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर इनडेफिनेट नंबर ऑफ मोनोसॅक्राइड्स युनिट तयार होतील, म्हणजे लार्ज नंबर ऑफ मोनोसॅक्राइड्स युनिट तयार होतील, तर त्यांना आपण पॉलिसॅक्राइड्स म्हणू. काय म्हणू? पॉलिसॅक्राइड्स. जसं पॉलिसॅक्राइडचा कोणत्याही पॉलिसॅक्राइडचा फॉर्म्युला असा लिहायचा आहे, C6H10O5 N टाइम्स. हे कोणत्याही पॉलिसॅक्राइडचा फॉर्म्युला आहे, एन लिहिणं विसरायचं नाही. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे झाडाच्या बॉडीमध्ये जे रिझर्व्ह फूड मटेरियल असते स्टार्च, दुसरं सेल्युलोज, आपल्या बॉडीमध्ये ग्लायकोजन, पेक्टिन, इन्युलिन, डेक्स्ट्रीन, हिपॅरिन, म्युरिन, गम, हे सर्व कशाचे एक्झाम्पल आहे? पॉलिसॅक्राइडचे. आणि या सर्वांचा फॉर्म्युला एकच आहे, C6H10O5 N टाइम्स. हे कोणत्याही पॉलिसॅक्राइडचा फॉर्म्युला असते, लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर या पॉलिसॅक्राइड्स मध्येही 2 प्रकार आहेत. जे पॉलिसॅक्राइड्स एकाच टाईपच्या लार्ज नंबर ऑफ मोनोसॅक्राइड्स युनिट पासून बनलेले असतात त्यांना आपण होमोपॉलिसॅक्राइड्स म्हणतो. द पॉलिसॅक्राइड्स ऑन हायड्रॉलिसिस गिव्स ओनली वन टाइप ऑफ मोनोसॅक्राइड्स. ज्या पॉलिसॅक्राइडचं आपण हायड्रॉलिसिस केल्यानंतर ते एकाच प्रकारचे मोनोसॅक्राइड्स युनिट तयार करत असतील तर त्यांना आपण काय म्हणू? होमोपॉलिसॅक्राइड्स म्हणू. तर होमोपॉलिसॅक्राइड्स मध्ये स्टार्च, जे झाडामध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल आहे, याच्यापासून ग्लुकोज बनत असते. सेल्युलोज, ग्लायकोजन, इन्युलिन, पेक्टिन, डेक्स्ट्रीन हे होमोपॉलिसॅक्राइडचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर हिट्रोपॉलिसॅक्राइड्स. हिट्रोपॉलिसॅक्राइड्स म्हणजे नावातच आहे, ज्या पॉलिसॅक्राइड्सला आपण हायड्रॉलिसिस केल्यानंतर मोर दॅन वन टाइप ऑफ मोनोसॅक्राइड्स युनिटनं बनले असेल तर त्यांना आपण काय म्हणू? हिट्रोपॉलिसॅक्राइड्स. म्हणून पॉलिसॅक्राइड्स which on hydrolysis gives more than one type of monosaccharides are called as heteropolysaccharides. त्यांना काय म्हणू आपण? हिट्रोपॉलिसॅक्राइड्स. ते हिट्रोपॉलिसॅक्राइड्स मध्ये हिपॅरिन, म्युरिन, गम हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पॉलिसॅक्राइडचंही क्लासिफिकेशन केलं. म्हणजे नेमकं आपण पहिलं जे क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट केला. मोनोसॅक्राइड्स, ऑलिगोसॅक्राइड्स आणि पॉलिसॅक्राइड्स. मोनोसॅक्राइड्स मध्ये 2 अल्डोज आणि कीटोज. ऑलिगोसॅक्राइड्स मध्ये डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा. आणि पॉलिसॅक्राइड्स मध्ये होमोपॉलिसॅक्राइड्स आणि हिट्रोपॉलिसॅक्राइड्स. क्लिअर झालं इथपर्यंत? आता आपण नेक्स्ट याच्यावर जाणार आहोत, ते म्हणजे दुसरा जो क्रायटेरिया आहे आपण कार्बोहायड्रेटचा क्लासिफिकेशन करण्याचा, तो आपण कशाच्या बेसिसवर केलेला आहे? ऑन द बेसिस ऑफ द सोलिबिलिटी, म्हणजे त्यांची वॉटर मधली सोलिबिलिटी, त्यांची टेस्ट स्वीट टेस्ट आहे का टेस्टलेस आहे, आणि त्यांचं नेचर क्रिस्टलाइन आहे का अमॉर्फस आहे. तर या 3 प्रॉपर्टीच्या बेसिसवर आपण काय करणार आहोत? कार्बोहायड्रेट्सला क्लासिफाईड करणार आहोत.
तर आता ह्या 3 प्रॉपर्टीज मध्ये जे 2 प्रकार आपण डिवाइड केले की एक शुगर कार्बोहायड्रेट्स आणि दुसरा नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स प्रॉपर्टीच्या बेसिसवर. आता शुगर कार्बोहायड्रेट्स कोणाला म्हणणार आहोत? ज्या कार्बोहायड्रेट्सचं नेचर कसं असेल? व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असेल, याचं नेचर क्रिस्टलाइन सॉलिड असेल, दे आर सोल्युबल इन वॉटर, वॉटर सोल्युबल असेल, अँड स्वीट इन टेस्ट असतील, तर दीज आर कॉल्ड ॲज शुगर कार्बोहायड्रेट्स. ग्लुकोज, शुक्रोज, ऑल मोनोसॅकराइड्स अँड ऑलिगोसॅकराइड्स हे शुगर कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे यांचं नेचर क्रिस्टलाइन इन नेचर असते, सोल्युबल इन वॉटर असतात हे, आणि दे आर स्वीट इन टेस्ट, यांची गोड चव असते. तर अशा सर्व कार्बोहायड्रेटला आपण शुगर कार्बोहायड्रेट्स म्हणत असतो. बघा एक्झाम मध्ये आपल्याला क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर विचारलेलं आहे कार्बोहायड्रेटचं ते समजून घ्यायचं पहिल्यांदा, मग लिहायचं. नाही तर पोरांना एक क्वेश्चन विचारला जाते आणि तो पोरगा दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर लिहिते. बघा नॉन रिड्युसिंग शुगर कशाला म्हणणार आहोत आपण? हे कसे असतात? नेचरनुसार अमॉर्फस सॉलिड असतात. अमॉर्फस म्हणजे कापसासारखे सॉफ्ट सॉलिड असतात. इन्सोल्युबल इन वॉटर असते, वॉटरमध्ये इन्सोल्युबल असतात, आणि दे आर टेस्टलेस. जेवढे ही पॉलिसॅकराइड्स आहे ना, हे नॉन शुगर कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल आहे. जसं स्टार्च, आलू वगैरे कापला आपण तर तो गोड लागते का? नाही. आपल्या घरी जे कापूस आहे ते कापूस म्हणजे सेल्युलोज, गोड लागते का तो? नाही. म्हणून हे सर्वच, आणि ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, आणि त्यांचं अमॉर्फस नेचर आहे, आणि ते टेस्टलेस आहे. म्हणून यांना नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स म्हणत असतो. म्हणून ऑल पॉलिसॅकराइड्स आर नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स. हे झालं दुसरं क्लासिफिकेशन. तिसरं क्लासिफिकेशन आपण कशाच्या बेसिसवर केलं? त्यांचं रिड्युसिंग प्रॉपर्टीच्या बेसिसवर केलं. कोणाच्या बेसिसवर केलं? रिड्युसिंग प्रॉपर्टीज. आता रिड्युसिंग प्रॉपर्टीज मध्ये आपण कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत? आपल्याला माहिती आहे की एक टॉलन्स रिएजंट आहे, सिल्वर अमोनिकल नायट्रेट किंवा सिल्वर अमोनिकल हायड्रॉक्साईड, कॉल्ड ॲज टॉलन्स रिएजंट. जसं टॉलन्स रिएजंटचा फॉर्म्युला आहे AgNH3/2 आहे की नाही, OH हा वाला. तर हा टॉलन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंट्स, फिलिंग रिएजंट ए आणि फिलिंग रिएजंट बी चं मिक्सचर असते. तर हे जे दोन आहेत, टॉलन्स रिएजंट आणि दुसरा कोणता? फिलिंग रिएजंट्स. तर हे टॉलन्स रिएजंट आणि फिलिंग रिएजंट्स हे आपण कार्बोहायड्रेटची रिड्युसिंग आणि नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टी मध्ये क्लासिफिकेशन्स करण्यासाठी यांच्यासोबत आपण त्यांची ट्रीटमेंट करतो. कोणाची? कार्बोहायड्रेटची. आणि जे कार्बोहायड्रेट यांच्यापासून रिड्यूस होत असेल, म्हणजे यांच्यासोबत रिएक्शन करून रिड्यूस होत असेल, त्यांना आपण रिड्युसिंग शुगर म्हणू. आणि जे कार्बोहायड्रेट्स यांच्यासोबत रिएक्शन्स केल्यावर रिड्यूस होत नसेल तर त्यांना नॉन रिड्युसिंग शुगर म्हणतो आपण. बरोबर आहे. म्हणून आपण यांना दोन मेन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे, रिड्युसिंग शुगर आणि दुसरं नॉन रिड्युसिंग शुगर. मग नेमकं रिड्युसिंग शुगर कोणाला म्हणायचं आहे? कार्बोहायड्रेट्स विच रिड्यूस बाय टॉलन्स रिएजंट